नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण तृतीय भाषा बुद्धिमत्ता चाचणी माध्यम मराठी जो शिष्यवृत्तीचा पेपर झाला इयत्ता 8वीचा, जो फेब्रुवारी 2024चा 18 तारखेला परवा दिवशी झालेला पेपर, त्याची उत्तरसूची संभाव्य उत्तरसूची बघणार आहोत. याच्या आधीच्या पार्टमध्ये मी गणित मराठी गणित या पेपरचा 26 ते 75 हे प्रश्नही अपलोड केलेले आहेत. आय होप की तुम्ही ते पाहिले असतील, तुमचा स्कोअरसुद्धा काढला असेल. त्याचबरोबर या पेपरमधला इंग्रजीचा जो भाग आहे 1 ते 25 प्रश्न हा सुद्धा पाहिलेला आहे. आज जो आपण भाग बघतोय याच्यामध्ये आपल्याला बघायचे बुद्धिमत्तेवरती आलेले प्रश्न. ठीक आहे, चला तर वेळ न घालवता सुरू करूयात. सेक्शन 2 जिथं आपला दुसरा भाग सुरू होतो बुद्धिमत्ता चाचणीचा, त्याच्यातला हा पहिला प्रश्न 26वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला लक्षात घ्या. उत्तर त्याचं बरोबर असणार आहे 1. ठीक आहे, नंतर 27 व 28साठी सूचना दिल्या होत्या आणि काही संकेत दिले होते. सांकेतिक भाषेतले गणित होतं. तर त्याच्यातला पहिला जो 27वा प्रश्न होता त्याच्यात माझ्या माहितीस्तव ह्याचं पहिलं किंवा तिसरं हे दोन्ही उत्तर असली पाहिजेत, कारण त्या दोन्हीमध्ये बघा सेम अंक आहेत. ठीक आहे, 5, 8, 2, 1 तर हे दोन्हीकडं अंक आहेत आणि त्याच्यानुसार शब्द बनतोय. त्याच्यामुळे ते दोन पर्याय या ठिकाणी मला बरोबर वाटत आहेत. 1 किंवा 3 हे दोन्ही पर्याय कदाचित ते उत्तर म्हणून देतील. 28वा जो प्रश्न आहे याच्यात तुम्हाला 2 पर्याय शोधायचे आहेत. ठीक आहे, तर ते 2 पर्याय आहेत, पर्याय 1 आणि पर्याय 2. ठीक आहे, त्याच्यानंतर येऊयात 29वा प्रश्न. हा प्रश्न थोडासा आपल्याला काटकोन त्रिकोण म्हणजे पायथागोरस प्रमेयावरती आधारित होता आणि याच्यामध्ये पायथागोरस त्रिकुटानुसार हे गणित सुटत होतं. त्याचं उत्तर जे होतं ते होतं 35 मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असायला पाहिजे होतं. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा 30वा प्रश्न, धावण्याच्या शर्यतीत सचिन राहुल असं रिलेशन दिलेलं होतं आणि 2 पर्यायाच्यात सुद्धा तुम्हाला शोधायचे होते जे बरोबर आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये सुद्धा पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक पुढचा जो आहे तो 4, तर या ठिकाणी 2 पर्याय असणारे बरोबर असणारे पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे, हा झाला प्रश्न 26 ते 30 पर्यंतचा. पुढचं जे पेज आहे त्याच्यावरती आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 31 बघा, 2022चा बालिका दिन दिलेला होता तुम्हाला आणि कॅलेंडरवर आधारित गणित होतं. तर याचं उत्तर जे आहे ते असणार आहे तुमचं मंगळवार. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. नंतर प्रश्न क्रमांक 32 ते 33साठी सूचना दिली ती. ठीक आहे, आणि प्रश्न तुम्हाला जे दिलेले होते त्याच्यामध्ये बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला प्रश्न क्रमांक 32 जो आहे तर त्या 32चं पहिलं उत्तर 4 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे असायला पाहिजे होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 33व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 32 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे असायला पाहिजे होतं. नंतर प्रश्न जो 34वा आहे तो सध्या तरी माझ्याकडून अनुत्तरित आहे. आय होप की तुम्हाला जर ह्याचं उत्तर येत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये ते उत्तर द्याल. त्याचं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला सांगता येत असेल ते सांगितलं तरी चालेल. ठीक आहे, धन्यवाद जर तुम्ही त्याचं उत्तर मला देत असाल तर धन्यवाद. त्याच्यानंतर पुढचा 35 ते 39साठी काही सूचना होत्या आणि 35वा पहिला प्रश्न होता, म्हणजे पहिल्या गटाचा जो पहिल्या शब्दाचा जो दुसऱ्या संबंध आहे तोच तिसऱ्याचा चौथ्याशी जोडायचा होता. तर नटसम्राट, कुसुमाग्रज तर भ्रमाचा भोपळा हे प्र के अत्रे यांचं नाटक होतं आणि प्र के अत्रे यांना केशव कुमार या नावाने ओळखलं जातं. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा 36वा प्रश्न, मतदार दिवस 25 जानेवारी तर संविधान दिवस हा सगळ्यांना माहीत असणारा दिवस आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं 26 नोव्हेंबर हे उत्तर आय होप की सगळ्यांनीच लिहिलेलं असणार आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्न क्रमांक 37कडे. 37मध्ये जर आलात तर तुम्हाला हा अगदी सोपा प्रश्न होता ज्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर होतं. 38मध्ये आल्यानंतर 38मध्ये तुम्हाला काय करायचं होतं, 2 पर्याय शोधायचे होते. ठीक आहे, तर याचे 2 पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, 39वा प्रश्न घेतोय आपण ज्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 आणि 40व्या प्रश्नाचं आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा याच्यावर आधारित प्रश्न होता. आरशातील प्रतिमा होती. ठीक आहे, बाजूला दिसणारी प्रतिमा, तर ह्याचं जे उत्तर होतं ते पर्याय क्रमांक 4 हे होतं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार होतं. ठीक आहे, प्रश्न 40पर्यंत आपले पूर्ण झालेले आहेत. आपल्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओची लिंक शेअर करा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 41-42साठी तुम्हाला जलप्रतिबिंबावरती आधारित प्रश्न होता. 41व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय काढायचं होतं तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, नंतर 42वा प्रश्न होता. हाही प्रश्न बऱ्याच मुलांना अगदी सहज सुटला असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याचं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर असणारं उत्तर होतं. ठीक आहे,
नंतर वळूयात पुढचा प्रश्न मनोऱ्यावर आधारित प्रश्न होता पहा 43 ते 45 म्हणजे 3 प्रश्न होते तुम्हाला. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर बघायला गेलात तुम्ही प्रश्न क्रमांक 43, ठीक आहे, 43साठी काय पाहिजे होतं उत्तर, तर 43चं उत्तर तुम्हाला भेटणार आहे तिसरा पर्याय. नंतर 44मध्ये 2 पर्याय तुम्हाला शोधायला सांगितले होते, ठीक आहे. तर 44साठी 1 आणि 2 हेच करेक्ट असणारे 2 पर्याय तुम्हाला आढळले असतील. 45वा प्रश्न जो होता त्याचं पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर असायला पाहिजे होतं, ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न होता 46वा, ठीक आहे, जो गुणोत्तरावर आधारित प्रश्न होता आणि ज्याचं उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक 4 हे अगदी करेक्ट असणारं उत्तर या ठिकाणी होतं. त्यानंतर ठोकळ्यावर आधारित प्रश्न होता प्रश्न क्रमांक 47, याचं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 3, 2, 5, ठीक आहे. म्हणजे हेच अपोजिट असू शकणार नाहीत अशा पद्धतीचा आशय याच्यामध्ये तुम्हाला काढायचा होता, निष्कर्ष याच्यामध्ये काढायचा होता, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. 48वा प्रश्न संमिश्र आकृत्यावर आधारित प्रश्न होता, ज्याच्यामध्ये आपण चा भाग असणे, ओके, पूर्ण भाग आहे किंवा काही वह्या पेन आहेत, काही पुस्तके हे आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न. तर याचं जे उत्तर होतं ते 2 आणि 3 हे उत्तर असायला पाहिजे होतं. नंतर 49-50साठी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर 49वा जो प्रश्न आहे याचं उत्तर असायला पाहिजे होतं 4, ठीक आहे. कारण ह्याच्यामध्ये काय करायचं होतं पहा, हे जे वरच्या संख्या आहेत त्रिकोणाच्या शिरोबिंदूवरच्या त्यांच्या वर्गांची बेरीज करायची आणि त्याच्यातून त्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज वजा करायची, असं रिलेशन तुम्हाला लागत होतं आणि त्याच्यानुसार ते उत्तर निघत होतं, ठीक आहे. पुढचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुमचं 19 पाहिजे होतं, ठीक आहे. सध्या तरी मला माझ्या माहितीच तो एक उत्तर याचं मला माहिती आहे. दुसरं उत्तर माझा एक अंदाज आहे की हे असायला पाहिजे, पण आय एम नॉट कन्फर्म अबाउट दॅट, त्याच्याबद्दल मला तेवढी खात्री नाही. पण दुसरा पर्याय हे तर नक्कीच त्याच्यातलं एक उत्तर असणार आहे. आय होप की तुमच्याकडे जर ते उत्तर असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला शेअर कराल, ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 51 जो होता त्याच्यामध्ये तुम्हाला आकृती दिली होती त्रिकोणाची, याच्यात एकूण किती त्रिकोण आहेत हे काढायला सांगितलं. तर ह्याचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी 25च काढलेलं असेल अशी मला आशा आहे. नंतर प्रश्न 52 ते 56साठी प्रश्न होते, ज्याच्यामध्ये 52वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर 2 हे असायला पाहिजे होतं. म्हणजे ह्याच्यात कसं आहे 43, 28, 10 असा संबंध आहे, त्या पद्धतीनंच ते उत्तर निघत होतं. म्हणजे पहिल्याचा तिसऱ्याची, तिसऱ्याचा 5व्याशी एक संबंध, एक साखळी, आणि नंतर 31, 12 आणि इथं 9 अशा पद्धतीचा साखळीवरती आधारित प्रश्न होता तो. प्रश्न क्रमांक 53 जो आहे तो आकृत्यावर आधारित होता. तुम्हाला काय करायची होती, पुढे येणारी सलगची आकृती कोणती येईल हे काढायचं होतं. जो प्रश्न क्रमांक 53 होता त्याचं उत्तर असायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. म्हणजे घटीवत आणि प्रतिघटीवत दिशेने काय झालेल्या आहेत त्या आकृत्या फिरलेल्या आहेत हे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायचं होतं. पुढचा प्रश्न होता 54वा. प्रश्न 54वा हा सुद्धा खूप सोपा प्रश्न होता. याचं पर्याय क्रमांक 3 हे अगदी करेक्ट असणारं उत्तर होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 55, ठीक आहे. आता 55 हा जो प्रश्न आहे हा सुद्धा माझ्याकडून अनुत्तरित राहिलेला आहे, ठीक आहे. आय होप की जर तुम्हाला ह्याचं उत्तर येत असेल तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये शेअर कराल. प्रश्न क्रमांक 56 जर पाहिला तर 56चं पर्याय क्रमांक 3 हे अगदी करेक्ट असणारं उत्तर होतं. पुढचा प्रश्न 57 प्रश्न आहे मालिकेशी. याच्यातलं चुकीचं पद तुम्हाला शोधायचं होतं आणि जे चुकीचं पद असणार आहे 74 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पुढचा जो प्रश्न आहे हा अगदी सोपा होता, बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा सहज सोडवला असेल. याचं जे उत्तर होतं 58व्या प्रश्नाचं ते असणार होतं 4. म्हणजेच या ठिकाणी 3 वेळा तसं झालं होतं की आधी वर्गसंख्या नंतर घनसंख्या अशा संदर्भातलं प्रश्न होता, ठीक आहे. त्याच्यानंतर वळूयात पुढच्या 59व्या प्रश्नाकडं. याच्यात एक मोहन लपलेली होती, ठीक आहे, एक वाक्प्रचार लपलेला होता. तर तो होता कायापालट होणे, आणि कायापालट होणे म्हणजे काय, पूर्णतः बदल होणे. म्हणून पूर्ण बदल होणे हा पर्याय त्याचा बरोबर असणारा पर्याय होता, ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 61कडे आलेलो आहोत आपण. तर 61व्या प्रश्नाचं उत्तर जे होतं तर काय पाहिजे होतं तुम्हाला, इकारांत असणारे शब्द. तर याच्यामध्ये एकूण 6 शब्द आहेत जे इकारांत आहेत, म्हणजे ई अशा पद्धतीनं काय झालेलं आहे त्यांचा म्हणजे शेवट झालेला आहे, ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 61साठी उत्तर असणार होतं पहिलंच म्हणजे 6 हे उत्तर पाहिजे होतं. नंतर 62वा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय केलं तर बघा, पहिले तिसरे या पद्धतीने चेंजेस जर केले तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसेल तर अंकाची जोडी विचारली होती समान अंतरावर असणारी. तर 62व्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा तुम्हाला
1 सापडायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर 63 व 65साठी सूचना दिलेल्या होत्या आणि हे प्रश्नही मुलांना खूप सोपे जातात. 63व्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते असणार होतं पर्याय क्रमांक 4 आणि 64वा प्रश्नसुद्धा तशाच पद्धतीचा होता. त्याचं उत्तर पाहिजे होतं पर्याय क्रमांक 1 आणि म्हणजे एक अक्षरात, एक संख्यांमध्ये एक आणि वेगवेगळ्या ज्या छोट्या छोट्या आकृत्या आहेत त्याच्या संदर्भात होतं. तर 65व्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं पर्याय क्रमांक 1च. ठीक आहे. तर आता पुढं आपण जातोय 66 आणि 66 ते 70साठी तुम्हाला गटात न बसणारं पद शोधायचं होतं. ठीक आहे. तर 66व्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी सिक्कीम हेच लिहिलं असेल, कारण हे एकमेव राज्य, बाकी सगळ्या काय आहेत राजधान्या आहेत. त्याच्यामुळे तो पर्याय तिथं वेगळा दिसत होता. पुढचा प्रश्न क्रमांक 67 बघा काय म्हणतोय. तर या ठिकाणी काय करायचं आहे, वेगळी आकृती तुम्हाला काय करायची बाजूला काढायची आहे. इथे तुम्हाला जी सूचना दिलेली होती मागच्या पेजवरती, तर त्या सूचनेत तुम्हाला सांगितलं होतं गटात न बसणारी आकृती. ठीक आहे. तर मग गटात न बसणारी इथं आकृती कोणती होते, तर ते आपल्याला विचार करायचे. प्रश्न क्रमांक 67साठी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. म्हणजे ती आकृती गटात बसत नाही, अशा पद्धतीची आकृती होणार होती ती. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 68मध्ये आलो. तर प्रश्न क्रमांक 68 हा सुद्धा माझ्याकडून अनुत्तरित आहे. आय होप की तुम्ही त्याचं उत्तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा, कारण याच्यामध्ये बघा हा आणि हा वर्गसंख्यात ह्या 2 वर्गसंख्या नाहीत, परंतु ह्या 2 वर्गसंख्यांच्या जवळच्या आहेत, असं काहीतरी रिलेशन असणार आहे. नंतर पुढचा जो आहे तर याच्यामध्ये बघा 15 अधिक 6 अधिक 7 आणि अधिक 8 पाहिजे होतं इथं. मग 8 आणि 8 म्हणजे या ठिकाणी पाहिजे किती होतं बघा, माझ्या माहितीच तो या ठिकाणी 36 यायला पाहिजे होतं. ठीक आहे. पण ते तसं आलेलं नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे वेगळं उत्तर असणार आहे. नंतर पुढं जाऊयात 70व्या प्रश्नामध्ये. 70व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. ठीक आहे. नंतर येतोय आपण प्रश्न क्रमांक 71. अपूर्ण आकृती पूर्ण करायची होती. हा बऱ्याच जणाला येणारा सहज सोपा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 71 ज्याचं उत्तर असायला पाहिजे होतं 2. ठीक आहे. नंतर येऊयात आपण शेवटच्या काही प्रश्नांकडं, म्हणजे शेवटचे 4च प्रश्न राहिलेले आहेत. ठीक आहे. तर 72वा प्रश्न जो होता त्याचं उत्तर तुमचं असायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. या ठिकाणी जशाच तशी आकृती तुम्हाला तंतोतंत जुळणारी आकृती, हा प्रश्न बऱ्याच मुलांना अगदी सोपा जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 73 याच्यामध्ये सुद्धा थोडंसं व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला उत्तर सापडणार होतं 73चं पर्याय क्रमांक 3. हे काय आहे, तंतोतंत जुळणारी आकृती आहे. याच्यामध्ये काहीही कुठलाही बदल प्रश्नाकृतीबरोबर दिलेला नाही. आणि शेवटचे 2 प्रश्न क्रमांक 74चं उत्तर पाहिजे होतं पर्याय पहिला आणि प्रश्न क्रमांक 75 जो आहे तर 75चं उत्तर पाहिजे होतं पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुमची जी प्रश्नपत्रिका होती, प्रश्नपत्रिका म्हणजेच कुठली होती, तर जो घटक होता तो घटक होता तुमचा तृतीय भाषा, ज्याच्यामध्ये इंग्रजीचा पहिला व्हिडिओ मी टाकलेला आहे. आय होप की तुम्ही तो जाऊन बघितला असेल. बाकीच्या मित्रांना तुमच्या शेअर करा. आणि आपण हा जो संच बघितला आहे तो आहे प्रश्नसंच ये. आय होप की याच्यात जी उत्तरं आहेत ती 100% बरोबर असतील. काही प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकलो नाही, तुम्ही ते नक्कीच माझ्याबरोबर शेअर कराल, मी अशी आशा तुमच्याकडून धरतो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.